शेतकरी बांधवांनो नमस्कार। दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, काही दिवसात मान्सूनचं आगमन आता होईल। या मान्सूनपूर्व कामांची तयारी आपली सगळ्यांची झाली असेलच। कोणतं पीक शेतामध्ये लावायचं हे सुद्धा आपलं ठरलं असेल। मंडळी, जेव्हा आपण पीक लागवड करतो किंवा कोणत्या पिकाची लागवड आपण शेतामध्ये करणार आहोत हे जेव्हा ठरवतो त्यावेळेस त्यासाठी लागणारी अत्यावश्यक सगळी सामुग्री आपल्याकडे आहे का याची चाचपणी आपण नेहमी करत असतो। यामध्ये खतं, बियाणं, पाणी, मातीची गुणवत्ता आणि हवामान या आणि अशा असंख्य गोष्टी सामावलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच आपण पीक लागवड करण्याचा निर्णय घेत असतो। मंडळी, पीक लागवड एकदा झाली की त्या पिकाला मोठं करण्याचं काम आपण सगळे शेतकरी बांधव करत असतात। मग पीक मोठं करण्यासाठी आपण पिकाला वेळच्या वेळी पाणी देणं, खतं देणं ही प्रक्रिया आपली अगदी पीक मोठे होईपर्यंत सुरू असते। मंडळी, या अनुषंगाने जर आपल्याला खतं आणि पाणी याचं जर व्यवस्थित नियोजन आपण केलं आणि अतिशय अल्प प्रमाणात आपण पाणी आणि खत जर पिकांना वापरलं तर आपल्यावरती येणारा आर्थिक ताण आणि पाण्याचं संकट हे दूर होण्यासाठी मदत होईल। मग यासाठी काही विशेष असं तंत्रज्ञान विकसित झालं आहे का? या अशा कोणत्या तंत्रज्ञानाने आपण एकाच वेळेस पाणी आणि खतं पिकांना देऊ शकू? या अनुषंगाने आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमासाठी केलं आहे। मंडळी, आजचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहूयात। आज आपण पीक उत्पादन वाढीसाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सहभागी आहेत डॉक्टर सचिन डिंगरे सर। सर, आपलं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार सर। मंडळी, अगदी थोडक्यात मला डॉक्टर सचिन जी डिंगरे सरांची ओळख आपल्याला करून द्यायला आवडेल। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील जलसिंचन आणि निचरा विभागामध्ये ते वरिष्ठ सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सरांना फर्टिगेशन तंत्रज्ञान या विषयातील अतिशय गाढा अभ्यास आहे। या विषयाचं अतिशय सखोल ज्ञान त्यांना अवगत आहे आणि या अनुषंगाने सर आपल्याला या कार्यक्रमात आज मार्गदर्शन करणार आहेत। मंडळी, या कार्यक्रमात आपण थेट सहभागी होऊ शकता। तुमच्या मनातील प्रश्न आम्हाला या कार्यक्रमादरम्यान विचारू शकता। त्यासाठी तुम्हाला आमचे फोन क्रमांक लागतील। आपण आमचे फोन क्रमांक लिहून घ्यावेत। आमचे संपर्क क्रमांक आहेत 022-2490-8050 आणि 022-2498-8050। मी आमचे फोन क्रमांक पुन्हा एकदा सांगतो मंडळी, 022-2490-8050 आणि 022-2498-8050। मंडळी, जेव्हा तुम्ही फोन कराल मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड क्रमांक डायल करायला विसरू नका। आपण जेव्हा फोन कराल तेव्हा विषयाला अनुसरून प्रश्न विचारा, थेट प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज मात्र बंद ठेवा। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर, भारतातील एकूण आता पीक लागवड क्षेत्र, पाण्याची उपलब्धता आणि इतर शेतीपूरक गोष्टींची सध्याची स्थिती काय आहे याविषयी आपण काय सांगाल? भारतामध्ये उपलब्ध जी पाण्याची जी आकडेवारी आहे ती खूप चांगली नाही, म्हणजे कारण की लागवडीखाली जे क्षेत्र आहे भारतामध्ये त्या अनुषंगाने आपल्याकडे जी पाण्याची उपलब्धता आहे ती खूप कमी आहे। आपल्याकडे साधारणतः भारतामध्ये 308 मिलियन हेक्टेअर, लाख हेक्टेअर क्षेत्र जे आहे त्यापैकी 45% क्षेत्र सिंचनाखाली आहे आणि प्रति व्यक्ती उपलब्ध पाणी जे आहे भारतामध्ये ते एका काळी 3000च्या वर होतं, 3000 लिटर प्रति मनुष्य प्रति वर्ष। ते आता ही आकडेवारी आपण स्लाइडवर दाखवतोय सर। अच्छा, तर आपण पाहू शकतो की लोकसंख्या जी आहे आपल्याकडे ती जगाची 16% आहे, भौगोलिक क्षेत्र 2.5% आहे, पण पाण्याचा स्रोत फक्त 4% आहे। तर ही एक खूप मोठी तफावत आहे लोकसंख्या आणि पाण्यामध्ये। तर दिवसेंदिवस शेतीसाठीचे उपलब्ध पाणी आहे ते कमी होत चाललं आहे। एकंदरीतच जे उपलब्ध पाणी आहे त्याचा वापर औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि शेती या तिन्ही क्षेत्रांमध्ये होतो। हळूहळू औद्योगिकीकरण पण वाढत चाललं आहे। त्याला लागणारं पाणी, शेतीला लागणारे जे पाणी आहे ते जास्तीत जास्त करून उद्योगांसाठी वापरलं जात आहे। म्हणजे एकंदरीतच पाण्याचा खूप काटकसरीने आणि त्याचा कार्यक्षम वापर करणे हे खूप महत्त्वाचं आहे। लोकसंख्या वाढीविषयी सर एकूण काय परिस्थिती आहे सध्या भारतामध्ये? लोकसंख्या स्लाइडवर आपण दाखवूयात प्रेक्षकांना। बरं,
लोकसंख्या भारताची जी आहे ती साधारणतः 1.4 या टक्क्यांनी प्रतिवर्ष वाढत आहे. थोडक्यात आपण जसं की स्लाइडवरती आपण बघत आहात की दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया आपल्यामध्ये जुडतो. म्हणजे आजच्या तारखेला जर पाहाल तर साधारणतः 130 कोटी आपली लोकसंख्या आहे आणि 2050 पर्यंत अंदाजित जी लोकसंख्या आहे ती 165 करोड. तर लोकसंख्याशी जुळलेला जो प्रश्न आहे तो असा आहे की उत्पादन, त्या अनुषंगाने उत्पादन वाढवणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आजच्या तारखेला आपल्या देशात उत्पादन साधारणतः 300 मेट्रिक टन आहे, पण 2050 किंवा त्यावेळीस हे 500 दशलक्ष टन मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याची गरज आहे. शेती तेवढी सीमित आहे. पाणी जे आहे ते हळूहळू घटत आहे, त्याची मात्रा कमी होत चालली आहे. बरोबर. तर हा एक खूप मोठा म्हणजे आपल्यासाठी एक हे आव्हान आहे की शेतकरी आणि शास्त्रज्ञ आणि इतर सगळे जे पॉलिसी मेकर आहे की कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची आणि ती शाश्वत कशी ठरवायची, हा एक खूप मोठा मुद्दा आहे. बरोबर बरोबर. सर, ज्यावेळेस आपण पिकांना खतं देत असतो त्या खतामध्ये जे अन्नद्रव्य आहेत किंवा मातीमध्ये जी अन्नद्रव्य आहेत याबद्दलची एकूण परिस्थिती काय आहे? कोणती अशी प्रमुख अन्नद्रव्य आहेत की जी पिकांना गरजेची असतात, याविषयी आपण काय सांगाल? शेतीमध्ये लागणारी जी स्लाइडवर आपण दाखवूयात प्रेक्षकांना. बरं. हो. शेतीमध्ये जी लागणारी मुख्य अन्नद्रव्य जी जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनाच माहिती आहे की नत्र, स्फुरद आणि पालाश. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य जे आहे त्या गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम. त्यानंतर काही सूक्ष्म अन्नद्रव्य पण असतात, गंधक म्हणजे बोरॉन, मोलिब्डेनम, मंगल, सोडियम, कार्बन, अशा प्रकारचे काही सूक्ष्म अन्नद्रव्य पण असतात. तर ह्यांची पण गरज लागते. आता ह्याच्यामध्ये आकडेवारी अशी सांगते की साधारणतः 50 वर्षाआधी 1 किलो खत दिल्यानंतर साधारणतः 14 किलो अन्नधान्याची उत्पत्ती होत होती. आता 1 किलो खत दिल्यावरती ती अन्नधान्याची उत्पत्ती घसरून साधारणतः 6 किलोवर आलेली आहे. म्हणजे जमिनीची पण जी क्षमता आपण म्हणतो की अन्नधान्य पिकवण्याची क्षमता असती. सर, आपण या मुद्द्याकडे पुन्हा येऊयात. आपल्याला एक फोन येतोय. बरं, ठीक. सचिन आथरे आपल्याला नाशिकहून फोन करतायत. सचिनजी, आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा सचिनजी. संदीप बोलतोय. हा, संदीपजी, आपला प्रश्न विचारा. द्राक्ष बागेमध्ये आपण सोयाबीन लावतोय, तर त्याचं फर्टिगेशन कसं करायचं? बरं बरं. आवाज थोडासा मला येत नाहीये बरोबर. हो, संदीपजी, संदीपजींचा असा प्रश्न आहे की द्राक्ष बागामध्ये जर सोयाबीन लावायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, फर्टिगेशन कसं करू शकतो आपण? सोयाबीन पिकासाठी फर्टिगेशन म्हणजे सोयाबीन एक तर खूप कमी कालावधीचं पीक आहे, साधारणतः 3 महिन्याचंच पीक आहे. तर फर्टिगेशन त्याला जे नत्र, स्फुरद आणि पालाश आहे ते 25-50 हा त्याचा डोस आहे, 25-50-0. बरं. तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याला फर्टिगेशन करता येतं. आपण सिंचन पद्धती सोयाबीनसाठी तुषार सिंचन वापरतो, तर तुषार सिंचनाद्वारे आपल्याला त्याला फर्टिगेशन करता येईल. बरोबर. सर, यापूर्वी आपण अन्नद्रव्य घटक जे आहेत पिकांना लागणारी याविषयी सांगत होता. हां, साधारणतः दरवर्षी भारताला 50,000 मेट्रिक टन जे खतं आहे ते आयात करावी लागतात. बऱ्यापैकी सरकार ह्या खतांना मागवण्यासाठी खूप एक खर्च करते. तर आणि खताची कार्यक्षमता जी आहे ती आपल्या भारतामध्ये कमी आहे. साधारणतः आपल्या जमिनीमध्ये जे नत्र आहे तो साधारणतः 40% कमी आहे. स्फुरद आणि पालाश ह्याची जी उपलब्धता आहे जमिनीमध्ये ती 20% कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खतांची वापर क्षमता वाढवणं हा एक खूप मोठा आव्हान आहे. आणि त्यासाठी फर्टिगेशन हा आजच्या मुलाखतीचा जो विषय आहे ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावते म्हणजे याच्यामध्ये. हो. सर, आता आपण पिकांना जी खते देतो त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पेरून खते देतो, वाहत्या पाण्यामधून आपण खते देतो पिकांना. तर याविषयी काय सांगाल? अशा कोणत्या पद्धती आहेत अजून? खत देण्याची पारंपरिक पद्धत जसं की आपण सांगितलं आता की आपण पेरून खत देतो किंवा फोकून खत देतो, ही पारंपरिक पद्धत झाली. शेतकऱ्यांची पद्धत असते की खत दिल्यानंतर आपण त्याला पाणी देतो. दुसरी पद्धत जी आहे ती फर्टिगेशन पद्धत आहे. फर्टिगेशनमध्ये आपण दाबावर चालणाऱ्या ज्या काही सिंचन पद्धती आहे त्या सिंचन पद्धतीमध्ये पाण्यासोबत आपण विरघळणारे खतं किंवा घनरूप खतं जी पाण्यामध्ये विरघळणारी आहे, द्रवरूप आहे,
ती आपण ठिबक सिंचनाद्वारे किंवा आधुनिक सिंचन पद्धतीचे जे काही प्रकार आहेत सगळ्यांद्वारे आपण देऊ शकतो. ह्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. बरं. आता मागच्या स्लाइडमध्ये असं दाखवलं की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण भरघोस पाणी देतो, पिकांना देतो. हो, स्लाइडमध्ये दिसतंय आपल्याला. पाणी हो. देतो. हो. होतं काय की आपण पहिले खतं फोकून देतो आणि त्यानंतर आपण पाणी देतो. पाणी देताना जी काही पाण्याची जी खोली आहे त्या खोलीवर आपलं नियंत्रण नसतं. हो. त्याच्यामुळे जे जादा दिलेलं पाणी आहे त्याच्याबरोबर ते खतं जे आपण दिले आहे ते सुद्धा खोलवरती मुरून जातात. पिकांच्या कार्यक्षम कक्षेमध्ये ते राहत नाही. प्रत्येक जमिनीची पाणी धरण्याची एक विशिष्ट क्षमता असते. हो. त्या क्षमतापेक्षा जमीन पाणी धारण करू शकत नाही. ते पाणी जे आहे ते गुरुत्वाकर्षणाने ते खोलवर मुरून जातं. तर त्या पाण्यासोबत खते सुद्धा खोलवरती मुरून जातात. हा एक महत्त्वाचं कारण आहे की ह्याच्यामुळे खत वापर क्षमता जी आहे आपल्या पूर्ण भारताचाच विषय आहे म्हणजे हा. बरोबर. तर ही खत वापर क्षमता जी आहे ती आपल्याला साधारणतः 50 ते 60% पर्यंतच मिळते. बरं बरं. सर, मग फर्टिगेशन म्हणजे काय आहे नेमकं, काय सांगाल आपण? फर्टिगेशन म्हणजे ठिबक सिंचन किंवा आधुनिक सिंचन पद्धत ज्या काही आहे ज्याच्यामध्ये दाबाखाली पाणी असतं. हो. तर पाण्याबरोबर द्रवरूप किंवा विरघळणारी घनरूप जी खते आहे ह्या पद्धतीला आपण फर्टिगेशन म्हणतो. बरं बरं बरं. सर, मग फर्टिगेशन जेव्हा आपण करतो तेव्हा खताचं नियोजन कशाला आपण म्हणू शकतो, की कशा पद्धतीने खतांचं नियोजन आपण केलं पाहिजे? खतांचे नियोजन म्हणजे ह्याच्यामध्ये 3 महत्वाचे खतं आहे. म्हणजे आपण अन्नद्रव्य म्हणूया त्याला. स्लाइडवर आपण दाखवतोय प्रेक्षकांना. हा. तर नत्र, स्फुरद आणि पालाश. तर प्रत्येक पिकाला किती नत्र, स्फुरद आणि पालाश द्यायचे आहे त्याचे शिफारिश खतमात्रा या ठरलेल्या आहेत. हो. तर आपल्याला बाजारामध्ये जे काही वेगवेगळ्या ग्रेड्स आहे उपलब्ध हो त्या अनुषंगाने आपल्याला त्याची बेरीज वजाबाकी करून आपल्याला ते खतं देता येतात. फर्टिगेशन तंत्र हे ठिबकचाच एक प्रकारे महत्वाचा घटक आहे. बरेचसे शेतकरी ठिबक वापरतात पण फर्टिगेशनचा वापर करत नाही. खऱ्या अर्थाने फर्टिगेशन जो आहे तो ठिबकचाच एक म्हणजे अविभाज्य अंग आहे. बरोबर. त्याचा वापर होत नाही. तर ज्या प्रकारे आपण पाणी देतो दिवसाआड किंवा दर दिवसाआड, त्याच प्रकारे आपण जर खतं दिली, विभागून जर खते आपण दिली त्यांना, तर त्याची खताची वापर क्षमता जी आहे ती वाढते. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. नक्कीच नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर जळगावहून आपल्याशी संवाद साधतायत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो रवींद्रजी, आवाज येतोय तुम्हाला? रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. काही कारणास्तव आपण रवींद्रजी यांच्याशी संपर्क साधू शकलो नाही. सर, आता फर्टिगेशन तंत्रज्ञानाचे विविध फायदे काय आहेत ते आपण सांगूयात प्रेक्षकांना. फर्टिगेशनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जसं की आपण आता चर्चा करत होतो, की खतं आपल्याला विभागून देता येतात. पिकांचं जे कार्यतत्व असतं ते म्हणजे मूळतः आपल्यासारखंच असतं. जसं आपण एका वेळेस खूप अन्न घेऊ शकत नाही, ग्रहण करू शकत नाही, त्याचबरोबर पिकाला जरी एका वेळेस खूप जास्त खतं दिले तर त्याची वापर क्षमता तेवढी मिळत नाही, तो तेवढं स्वीकारू शकत नाही. तर आपल्याला खतं विभागून देता येतात. जेवढी पाहिजे तेवढीच खते आपल्याला त्या देता येतात. त्यानंतर फोकून आपण जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यात आपण फोकून देतो, तर बरंचसं नत्र हे व्होलटाईल असतं, म्हणजे हवेत उडून जातं. तर त्याची एक बचत होते. जमिनीमध्ये त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. पिकांद्वारा त्यांचं शोषण जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचं रूपांतरण शेवटी उत्पन्नामध्ये होतं. खतांच्या मात्रेमध्ये बचत होते कारण की त्याची वापर क्षमता वाढते. मर्यादित भागामध्ये आपण खतं देतो, त्याच्यामुळे त्यांची वापर क्षमता वाढते. साधारणतः 50 ते 60% वाढते. जी पारंपरिक पद्धतीमध्ये आपण 50 ते 60% वापर क्षमता असते, तीच वापर क्षमता फर्टिगेशनमध्ये 90% आपल्याला भेटते. मनुष्यबळाचा एक खूप मोठा समस्या म्हणून पुढे येते, कारण मजूर मिळत नाही शेतीमध्ये, तर त्याची एक बचत आहे. त्याचबरोबर
ऊर्जेची पण बचत आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या काही पंप आणि मोटारी तासनतास चालतात बरोबर. त्याच ठिबकमध्ये आपण काही म्हणजे ठराविक वेळेसाठी चालवून वाचवू शकतो. हो. तर अशा प्रकारचे हे आहे. रात्री आपल्याला फर्टिगेशन करता येतं, म्हणजे रात्री आपल्याला फुकून पद्धतीने खते देता येत नाही, पण फर्टिगेशन मध्ये ते संभव आहे. बरोबर. तर असे बरेचसे याचे विशिष्ट फायदे आहे. म्हणजे हो 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 सर, फर्टिगेशनचे विविध फायदे आहेत. मंडळी, फर्टिगेशन करताना कोणत्या प्रक्रिया, कोणत्या पद्धतीने ते आपल्या शेतामध्ये या फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, यासाठी कोणकोणती उपकरणं आहेत आणि अजून याचे कोणकोणत्या पिकांसाठी फायदे आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपण आज पीक उत्पादन वाढीसाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करतोय आणि आपल्याला या चर्चेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी आहेत डॉक्टर सचिनजी डिंगरे सर. तर आपण सर ब्रेकवर जाण्यापूर्वी फर्टिगेशनचे विविध फायदे पाहिले. अतिशय चांगले फायदे आहेत या फर्टिगेशन पद्धतीचे. पण हा फर्टिगेशन शब्द जो आहे तो कसा अस्तित्वात आला, त्यामागं काय आहे, म्हणजे अभ्यास काय आहे त्यामागे? नाही, अभ्यासाचा भाग नाही येतो. फर्टिगेशन म्हणजे फर्टिलायझरचा तो फर्टी शब्द तिथून आलेला आहे आणि आपण जनरली ऍप्लिकेशन वगैरे असा शब्द वापरतो, तर त्याच्या मागे ते फर्टिगेशन. मूळ शब्द फर्टिगेशन नसून केमिगेशन आहे. हो, बरं. म्हणजे परदेशातून ही यंत्रणा तंत्रज्ञान आलं आहे म्हणून केमिगेशन हा मूळ शब्द आहे. तर फक्त फर्टिलायझरच नव्हे, आपण म्हणजे ह्या तंत्रज्ञानातून किंवा ह्या प्रक्रियेतून आपण बुरशीनाशक किंवा आपण कीटकनाशक किंवा आपण संजीवके असं कुठलंही प्रकार जे पाण्यामध्ये विरघळणारं आहे आणि ज्याला पिकाला ज्याची गरज आहे, तर ठिबकद्वारे आपण त्याला देऊ शकतो. जास्त करून आपण फर्टिलायझर म्हणजे खतांचा वापर जास्त करतो शेतीसाठी, तर म्हणून फर्टिगेशन एक त्याचं नाव असं पडलेलं आहे. म्हणजे बरोबर. आपल्याला सर रवींद्रजी पुन्हा फोन करतायत. रवींद्रजी कुडाळकर आपल्याला फोन करतायत. आपला प्रश्न विचारा रवींद्रजी. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. म्हणजे नमस्कार. तीन प्रश्न आहेत. हो, पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की फर्टिगेशन तंत्रज्ञानाचे काही प्रात्यक्षिक समुपदेशनाच्या दृष्टीने शेतामध्ये शेतकऱ्यांना जाऊन दाखवले जाऊ शकतात का, हा पहिला प्रश्न. बरोबर. दुसरं मला असं विचारायचं आहे की उदाहरणार्थ सापुताऱ्याच्या पायथ्याला डांग सारख्या आदिवासी भाग आहे, अशा ठिकाणी शेत जमिनी उंच सकल किंवा चढ उतारावर असतात. फर्टिगेशन आपल्याला सक्सेसफुल करता येईल का? आणि तिसरा प्रश्न असं की फर्टिगेशनचं एकूण बजेट कसं असतं, आर्थिक नियोजनाचा आराखडा कसा असेल? अगदी बरोबर. बरोबर सर, तिन्ही प्रश्न आपण अतिशय चांगले प्रश्न विचारलेले आहेत. सरांचा पहिला प्रश्न आहे की ह्या फर्टिगेशन तंत्रज्ञानाची काही प्रात्यक्षिके किंवा समुपदेशन शेतामध्ये जाऊन होऊ शकतं का, यासाठी काही योजना आहेत का? योजना तशा शासकीय स्तरावरती नाही, पण विद्यापीठामध्ये जे काही प्रक्षेत्र आहे, विद्यापीठामध्ये जे काही संशोधन चालतं फर्टिगेशनवरती, बरं, तर ते जे क्षेत्र आहे ते सगळ्यांसाठी खुले आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठीच ते आहे. ते प्रात्यक्षिके घेण्याचं कारणच हे आहे की शेतकरी वेळोवेळी विद्यापीठांना भेट देत असतात. तर त्या अनुषंगाने ते त्याला ते पाहू शकतात. ज्या काही फर्टिलायझरच्या कंपन्या आहे, ज्या काही विद्रव्य खतांचे ग्रेड्स तयार करतात, त्यांचे देखील प्रात्यक्षिक प्लॉट्स असतात, त्यांना सुद्धा शेतकरी जाऊन भेट देऊ शकतात. बर 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 त्यांचा दुसरा प्रश्न आहे रवींद्रजींचा की आदिवासी भागात या उंच सखल जमिनी असतात, तिथं हा फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा जो प्रयोग आहे तो यशस्वी होऊ शकतो का? होऊ शकतो. याच्यामध्ये जमिनीपेक्षा ज्या ठिकाणी आपण ठिबकचा वापर करतो, तर आपण पाहतो की ठिबकचा वापर करताना अजूनही बरेचसे शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने खते देतात. फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश हा आहे की जेव्हा शेतकरी थोडंसं अधिक खर्च करून जेव्हा ठिबक विकत घेतात, तर जास्त करून नगदी पिकांसाठी ते जास्त घेतात. तर पाण्यासोबतच जर खतं विरघळून दिले
तर त्यांची वापर क्षमता वाढते, त्याच्यातून उत्पादन वाढतं. साधारणतः ठिबक तंत्रज्ञान वापरलं आपण तर 15 ते 20% उत्पादनामध्ये वाढ होतेच. हो आणि फर्टिगेशनची जर त्याला जोड दिली तर आपलं जे उत्पादन आहे साधारणतः 30 ते 40% वाढू शकतं. लक्षणीय वाढ आहे सर. हा, ही लक्षणीय वाढ आहे. हो आणि कुठल्याही जमिनी जसे सांगतात ते आपले शेतकरी बांधव हम्म. तर घेता येऊ शकतं. बरं. आणि त्यांचा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की आर्थिक खर्च काय आहे याला, साधारण आर्थिक गोष्टी कशा आहेत यात फर्टिगेशन तंत्रज्ञानाच्या? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी असं म्हणेन की ही एक मर्यादा पण आहे. कारण की पण ही मर्यादा ठिबकला पण आहे. बरं. ठिबक लावताना सुरुवातीचा खर्च जास्त असतो, त्याच्यावरती शासकीय योजना पण आहे, अनुदान पण आहे. हो तरी पण त्याचा जो प्रतिसाद आहे तो थोडासा कमी आहे. मी असं म्हणेन की शेतकऱ्यांनी कमीत कमी जे काही नगदी पिकं आहे, ऊस आहे, केळी आहे, कपाशी आहे, द्राक्ष जवळपास ठिबक खालीच आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, ह्या पिकांसाठी जास्तीत जास्त ठिबकचा वापर करायला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी फर्टिगेशनला पण त्यांनी त्याची जोड द्यायला पाहिजे. बरं. आता याच्यात महत्वाचा विषय आहे की खतं. तर फर्टिगेशनला लागणारी जी काही खतं आहे ती विद्रव्य खतं असतात किंवा द्रवरूप खते असतात. तर ही खते थोडीशी महागडी आहे. आपली पारंपरिक खतांपेक्षा ही जी खते आहे ही थोडीशी महागडी आहे. आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवतोय सर पारंपरिक खते आणि विद्रव्य खते यामध्ये कार्यक्षमता कशी असते. अच्छा, तर आता ह्याच्यात आपण बघू शकता की पारंपरिक खतांमध्ये आपली जी वापर क्षमता आहे ती 50 ते 60% आहे, पण विद्रव्य खतामध्ये ती क्षमता जी आहे ती 90% पर्यंत जाते. स्फुरदमध्ये 30% पारंपरिक खतापासून आपल्याला वापर क्षमता असते, ती विद्रव्य खताची 80% होऊ शकते. आणि पालाशमध्ये सुद्धा 80 ते 90% हे होऊ शकते. ह्याच्यात महत्वाचा घटक आहे हा स्फुरद. नत्रआणिक पालाशसाठी आपण आपली जी पारंपरिक खते आहे, युरिया आपण वापरतो किंवा आपण म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश वापरतो आपण पारंपरिक पद्धती सुद्धा, तर ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारी खते आहे, तर ती आपण वापरू शकतो. फक्त स्फुरदसाठी आपल्याला थोडंसं खते घ्यावं लागतात, कारण स्फुरदचा थोडासा विषय असतो, लवकर पसरत नाही, म्हणजे जमिनीमध्ये त्याची जी पसरण्याची ही जी आहे त्याला थोडी मर्यादा आहे. बरं. तर विद्रव्य खतं स्फुरदवर आधारित जी आहे ती थोडीशी महागडी आहे. बरं. तर अर्थशास्त्र म्हणजे एवढंच आहे की ठिबकसाठी आपण जेव्हा खर्च करत असतो तर थोडासा आणखीन खर्च जर स्फुरदला लागणारी जी खतं आहे त्याला केला तर उत्पादनामध्ये जो काही वाढ आहे तर खर्च आणि नफा जो गुणोत्तर आहे तो आपल्याला चांगला मिळू शकतो. हो. सर, आता खते जे आपण विभागून देतो पिकांना त्यामागे शास्त्र काय आहे? कारण पारंपरिक खतं देण्याची पद्धत आणि ही विद्राव्य खतं फर्टिगेशन मध्ये आपण जी देतो यात प्रामुख्याने जाणवणारा फरक कोणता आहे? म्हणजे काय शास्त्र आहे याच्या पाठीमागे? शास्त्र असं आहे की आपला विषय चालला होता की जशी पिकांचा जो कार्यतत्व आहे तो आपल्यासारखाच आहे की एका वेळीस पिकाला सगळंच जे काही आपण खत देतो ते वापरता येत नाही. आपण जेव्हा पारंपरिक पद्धतीमध्ये खतं देतो तेव्हा एक वेळा लागवडीच्या वेळीस किंवा 2 किंवा 3 किंवा फार तर फार 4 वेळा आपण त्याला विभागून देतो. पण फर्टिगेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जी काही ठिबक सिंचन संच जो आहे त्याच्यावरती आपलं पूर्ण नियंत्रण आहे. तर खते आपल्याला पाहिजे तेवढ्या भागामध्ये आपल्याला त्याला विभागून देता येतात. रोज थोडी थोडी खते किंवा आठवड्यांनी जर पिकाला खते दिली तर त्याची वापर क्षमता वाढते. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण कसं करतो की आपण एका वेळीस नत्र देतो, शक्यतो लागवडीच्या वेळीच आपण नत्र स्फुरद आणि पालाश देतो. नत्राची अर्धी मात्रा आपण महिनाभराने देतो, जवळपास सगळ्या पिकांमध्ये ही पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं की पाण्यासोबतची खतं आहे ती थोडीशी खोलवरती मुरून जातात, म्हणजे त्यांची जी उपलब्धता आहे ती जमिनीमध्ये कमी होते आणि त्या अनुषंगाने त्याची वापर क्षमता कमी होते. फर्टिगेशन मध्ये आपण त्याला एक ज्याला आपण शेड्यूल म्हणतो की एक वेळापत्रकानुसार आपण फर्टिगेशन त्याला देऊ शकतो. म्हणजे गरजेनुसार, थोडक्यात की ज्याला जितकी पिकाला गरज आहे ज्या ज्या त्याच्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये तेव्हा आपण त्याला ती खते देऊ शकतो आणि त्यांनी त्याची वापर क्षमता वाढते आणि भरघोस उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे थोडक्यात सर फर्टिगेशन जे आहे ते ठिबक सिंचनाचाच एक भाग आहे असं आपण म्हणूयात. नक्कीच. पण मग आधुनिक सिंचन पद्धतीने जर आपल्याला हे तंत्रज्ञान विकसित करायचं असेल किंवा याचा वापर करायचा असेल तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला?
आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये आता दाबावर चालणाऱ्या या सिंचन पद्धती आहे. याच्यामध्ये ठिबक आहे, त्यानंतर मग अजून थोडा दाब लागतो तो सूक्ष्म तुषार आहे, त्यानंतर मग तुषार सिंचन आहे किंवा काही शेतकरी रेनगन सुद्धा वापरतात, म्हणजे मोठा तुषार, सर्वात मोठा तुषार. तर ह्या सगळ्या पद्धतीमध्येच आपण विद्राव्य खतं जी आहे ती सिंचनाच्या पाण्यासोबत देऊ शकतो. बरोबर. कोणतीही पद्धत त्याच्यात चालते. तुषार देताना मात्र एक महत्वाचं मला असं वाटतं सांगावंसं की एक खते देताना एक द्रावण जे आपण तयार करतो त्या द्रावणामध्ये जे आपले अन्नद्रव्य आहे, नत्र, स्फुरद आणि पालाश किंवा खतांचा एक त्याच्यामध्ये एक तीव्रता आहे, त्याला आपण कन्सन्ट्रेशन म्हणतो इंग्रजीमध्ये. तर ती तीव्रता एक महत्वाचा घटक आहे. ती तीव्रता साधारणतः 1 ते 2% पर्यंतच पाहिजे. शेतकऱ्यांना ही पद्धत माहिती आहे, कारण बरेच शेतकरी युरियाचा फवारा करतात, म्हणजे वरतून जी काही एक पद्धत सुद्धा आहे, म्हणजे फोकून देणे, पेरून देणे आणि फवारा करणे ही पद्धत आहे ती. तर हा पण एक फवाराच आहे. जसं आपण सूक्ष्म तुषारामध्ये पाण्यासोबत खते देतोय, तर म्हणजे आपण खताचा एक प्रकारे फवाराच करतोय. बरोबर. तर ही जी तीव्रता आहे खताची पाण्यामध्ये ती साधारणतः 2% पर्यंत पाहिजे. 5% जर ती जास्त झाली तर मग थोडंसं त्याच्यात धोका असतो. पण जे शेतकरी फवारे देतात 5 यामध्ये ती चालू शकते तीव्रता 2% पर्यंत द्यायला पाहिजे. 5 म्हणजे आपण म्हणूया की मॅक्सिमम लिमिट आहे, त्याच्या पुढे नाही झाला पाहिजे, त्याच्या पुढे जायला नाही पाहिजे. सर, आपल्याला एक फोन येतोय प्रेक्षकांमधून. होय, अंबादासजी बडे आपल्याला फोन करतायत पाथर्डीवरून. नमस्कार अंबादासजी, आपला फोन विचारा, आपला प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर साहेब, नमस्कार. 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 मी चिरपूर पाहून अंबादास बडे बोलतोय. हो, बोला बोला. आपल्याकडं साधारणपणे आंबा करायचा मला. बर. केसर आंबा आणि साईडला नारळ वगैरे करायचं. बर. तर त्याच्यामध्ये साधारणपणे आता इस्रायल पद्धतीची जर आपण आंब्याची लागवड केली तर त्याच्यामध्ये साधारणपणे ड्रिपची करायची, ती काय साईजची करायला पाहिजे, किंवा आंब्याला परत नारळ बाउंड्री करायची, त्याच्यामध्ये सिंगापुरी आपल्याला गुच्छी जात करायची. बर. तर त्यासाठी ड्रिपची साईजची करायला पाहिजे. अच्छा. अंबादासजी यांचा असा प्रश्न आहे की त्यांना आंबा आणि नारळ याची लागवड करायची आहे, पण त्यासाठी ड्रिपची साईज किती लागते याविषयीचं मार्गदर्शन त्यांना पाहिजे. काय सांगाल सर? ड्रीप सिंचनाची मांडणी तसा हा खूप मोठा विषय आहे. लगेचच असं याच्यावरती बोलणं जरा चुकीचं ठरेल, कारण जमीन, पाण्याची उपलब्धता आणि पिकाचा प्रकार हे पाहून आपण ते ठरवतो. साधारणतः आंब्याला पाथर्डीतून बोलता आहेत म्हणजे सकस काळी जमीन असली पाहिजे, कारण नगर जिल्ह्याचे आहेत ते. तर आंब्याला साधारणतः जे पाणी लागतं सुरुवातीच्या काळात ते साधारणतः 30 लिटर प्रतिदिवस ते पाणी लागतं आणि हळूहळू त्याची पाण्याची जी आवश्यकता आहे ती वाढत जाते. तर सुरुवातीला आता जवळपास सगळ्याच फळबागांसाठी आपण डबल लॅटरल पद्धत, म्हणजे एका झाडाच्या ओळीला दोन्हीकडनं उपनळ्या लावायच्या आणि त्या उपनळ्यांवरती साधारणतः जर ह्यांची जमीन काळी असेल तर त्याला साधारणतः 2 फुटावरती ते ड्रिपर लावायचे. ते ड्रिपर 4 लिटर प्रति ताशीचे असले पाहिजे. अशा प्रकारे ह्यांना करता येईल. सर, आता फर्टिगेशनचे फायदे, फर्टिगेशन का करायचं हे शेतकरी बांधवांना समजलेलं आहे, पण आता फर्टिगेशन करायचंच आहे असं जर शेतकरी बांधवांनी ठरवलं तर त्यासाठी कार्यपद्धती कोणत्या आहेत याविषयी आपण काय सांगा? फर्टिगेशन साधारणतः आपल्याला 4-5 प्रकारे करता येतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. सर्वात जास्त प्रामुख्याने अवलंब करणारा जो प्रकार आहे तो वेंचुरी. वेंचुरीच्या द्वारे आपल्याला खतं देता येतात. खताची टाकी आपल्याला ठिबक सिंचन संचाबरोबर येत असते, तर त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला हे देता येतात. इंजेक्टर पंप म्हणजे छोटा पंप असतो एक, त्याच्याद्वारे पण करता येतं. डोसर म्हणून एक पंप असतो, डोसोमेट्रिक डोसर, त्याच्याद्वारे पण करता येतं. साधारणतः आपण जे STPP पंप शेतकरी जे वापरतात फवाऱ्यासाठी त्याचा वापर पण करता येतो. एवढंच नव्हे तर छोटासा जो पंप असतो अर्धा HP किंवा पाव HP पंप असतो, टिल्लू पंप ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्याद्वारे पण आपल्याला फर्टिगेशन करता येतं. वेंचुरी हा जो प्रकार आहे हा सगळ्यात जास्ती वापरला जाणारा प्रकार आहे.
जसं की आपण आता पाहत Slide आहात. दाखवतोय आपण हां, हां, प्रेक्षकांना. हां. हे चांगलं तुम्ही दाखवताय. हो. तर ह्याच्यामध्ये इकडून पाणी येत असतं आणि ते जे द्रावण असतं ते शोषलं जातं. बर बकेटची दिसतीये समोर, तिथून ते समोर एक द्रावण bucket शोषलं आहे. जातं आणि ते पिकांपर्यंत पोहोचतं. पोहोचतं. ह्याच्यामध्ये एक थोडीशी मर्यादा अशी आहे की ह्याला थोडंसं कौशल्य जरा जास्त लागतं, कारण बरं. सुरुवातीच्या काळामध्ये दाबाचा फरक जर तयार नाही झाला, म्हणजे मुख्य नळीमध्ये पाणी जे वाहतंय हो त्याचा एक दाब आहे आणि द्रावण जिथून शोषलं जातंय त्याचा एक दाब आहे. हो. त्या दोन्ही दाबांमध्ये जर फरक असेल हो तरच ते पाणी वरती शोषलं जाईल. तर सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं कौशल्य लागतं त्याचं. बरं. 2 प्रकारचे वॉल असतात, त्यांना कसं ऍडजस्टमेंट करायचं हे जर जमलं तर ही खूप चांगली पद्धत आहे, स्वस्त आहे. हा. साधारणतः वेंचुरी आपल्याला 2,500 ते 3,000 रुपयापर्यंत मिळते बाजारामध्ये. बाजारामध्ये. हा, वेगवेगळे साईज आहे त्याचे, म्हणजे हो 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 त्या अनुषंगाने. त्यानंतर खताची टाकी जी आहे ती साधारणतः 10 ते 12 हजारामध्ये मिळते. हो वेंचुरीचा वापर कुठे करायला पाहिजे? जर क्षेत्र तुमच्याकडे लहान आहे बर आणि तुमच्याकडे क्षेत्र लहान आहे तर वेंचुरीचा वापर करायला पाहिजे. हो खताच्या टाकीच्या बाबतीत जर क्षेत्र मोठं आहे, एकच प्रकारच्या पिकाखाली आहे, तर त्या ठिकाणी मग खताची जी टाकी आहे त्याचा वापर करायला पाहिजे. बर डोसोमेट्रिक पंप किंवा इंजेक्शन पंपचा वापर आपण कधी करू शकतो की क्षेत्र मोठं आहे पण वेगवेगळ्या पिकांखाली आहे, बर बर तर त्या ठिकाणी आपण जी मुख्य उपनळ जी सबमेन लाईन ज्याला आपण म्हणतो, उपमुख्य नळी ठिबकची, हा चित्रात पण हो आपण दिसतंय चित्रात ते. दाखवतोय तर दर्शकांना. त्याला एक जीटीओ मारून बरं. त्याचा पाईप आपल्याला द्रावणामध्ये टाकता येतो आणि पंपाद्वारे ते त्याच्यामध्ये लोटलं जातं. हो हा एक त्याचा प्रकार आहे इंजेक्टर पंपचा. साधा आपला जो टिल्लू पंप, जसं मी आता सांगितलं, HTP पंप. एचटीपी पंप पण आपण वापरू वापरू शकतो. शकतो, एचटीपी पंप वापरू शकतो. उपलब्ध पण असतो शेतकऱ्यांकडे बऱ्या प्रकारे. शेतकरी फवारणीसाठी त्याचा उपयोग उपयोग करतात. करतात. पॉवर टिलरला जर आपण लावलं किंवा छोट्या ट्रॅक्टरला आपण जर ते लावलं बर आणि त्याचा आउटलेट जर आपण द्रावणात टाकला हा तर बऱ्यापैकी त्याला प्रेशर मिळतं. बॅटरी ऑपरेटेड जे आपण पंप फवारे असतात, हो. जे आपण फवारणीसाठी वापरतो, त्याचा वापर देखील करता येतो. करता येतं. सर, व्हेंचुरीसाठी जी काही खास काळजी घ्यावी लागते, कौशल्य असावं लागतं, तसं HTP पंपासाठी काही खास काळजी घ्यावी लागते? तसं नाही त्याच्यामध्ये. ऍक्च्युली हे जे शास्त्र आहे हे थोडंसं दाबावरती आधारित आहे. शेतकऱ्यांनी थोडंसं त्याला म्हणजे वेगळ्या प्रकारे समजायला पाहिजे की साधारणतः आपल्या ठिबकच्या तोटीपासून जे काही पाणी बाहेर पडतं हो त्याला 1 किलो प्रति चौरस सेंटीमीटर स्क्वेअर बर हे इतका त्याला दाब लागतो. हो हो त्याच्यापेक्षा जास्त जर दाब असेल त्या यंत्रणेचा, ज्या यंत्रणेतून आपण ते पाठवतोय, ते द्रावण पाठवतोय, तर ते त्या मुख्य नळीमध्ये जाईल, हो नाहीतर ते त्याच्यात जाणार नाही. जाणार नाही. हा. तर एचटीपी पंप जो असतो साधारणतः 4 किलो पर्यंत त्याचा जो दाब असतो तो तयार होत असतो, हो तर ते सहज जातं. बरं वेंचुरीमध्ये पण अशी खूप काही अडचण नाही. सुरुवातीचे 5-6 वेळाच ते वापरण्यामध्ये त्याचं तंत्रज्ञान आपल्याला येत असतं आणि खताच्या टाकीमध्ये तर आपल्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आपल्याला भासत नाही. फक्त खतच टाकायचे हा. आणि तो संताचा भाग असल्यामुळे ते खतं आपोआप जात असतात. इंजेक्टर पंप किंवा डोझर ज्याला आपण म्हणतो हो. त्याच्यामध्ये पण असं खूप काही हे नाही आहे. बरोबर बरोबर. मंडळी, बाजारामध्ये अजून वेगवेगळ्या कोणत्या प्रकारच्या ग्रेड उपलब्ध आहेत फर्टिगेशनसाठीच्या खतांच्या, आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान कोणकोणत्या पिकांसाठी उपयुक्त ठरू शकतं हे आपण पाहणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करतोय. आजचा आपला कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमासाठी विषय आहे पीक उत्पादन वाढीसाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान, आणि या विषयावर अतिशय सखोलपणे मार्गदर्शन करतायत डॉक्टर सचिनजी डिंगरे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण फर्टिगेशन पिकासाठी काय गुणधर्म असावे याविषयी सांगत होता. तर विद्राव्य खतांचे गुणधर्म अजून काय असतात जेणेकरून ते आपण दर्शकांना सांगू शकू? विद्राव्य खतांचे काय गुणधर्म असतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचसे शेतकरी त्याच्यामध्ये त्यांचा थोडासा गोंधळ असतो की कोणती खते नेमकी वापरायची आणि कोणती नाही वापरायची. हो. तर सर्वसाधारण जी खते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात ती खते आपल्याला फर्टिगेशनसाठी वापरायची. हो. ते घनरूप पण असतात, जसे युरिया आहे, म्युरेट ऑफ पोटॅश आहे किंवा सल्फेट ऑफ पोटॅश आहे. ही खते पूर्णपणे पाण्यात विरघळतात. असेच जे काही द्रवरूप खते आहे, लिक्विड फर्टिलायझर म्हणतो आपण, तर ते आपण वापरू शकतो. त्यानंतर
ती सर्व खते ठिबक सिंचनातून देण्यासाठी योग्य असावी. त्याचबरोबर त्यांचा महत्वाचा जो भाग आहे की ती अशी हातात घेतल्यानंतर ना अशी व्यवस्थितपणे खाली पडली पाहिजे, त्याच्यात खडे तयार नाही झाले पाहिजे. बर 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 कारण ते ज्याच्यात खडे तयार होतात मग ते पूर्णपणे विरघळत नाही पाण्यामध्ये, त्याचे खडे तयार होऊ देऊ नये. एक फ्री फ्लोईंग एक शब्द आपण जे म्हणतो की व्यवस्थितपणे असं उचलल्यावरती ते खत असं खाली पडलं पाहिजे. असं आपण वाळू घेतो हातामध्ये, हो त्या अनुषंगाने ते असं आपण तशा प्रकारची खते वापरायला पाहिजे. बरं ही जी खते आहे ही वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असतात. आपण आधी थोडंसं या विषयावरती बोललोय की नत्र आणि पालाश जो आहे तो आपल्याला युरिया आणि MOP किंवा SOPतून देता येतं. हो वेगवेगळ्या ग्रेड्स मध्ये पण ही खाते उपलब्ध आहे. सर, कोणत्या ग्रेड्स आहेत बाजारामध्ये, अशा कोणत्या ग्रेड्स उपलब्ध आहेत आणि ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश याची टक्केवारी आपल्याला समजू शकते? या ग्रेड्स आपण सांगाव्यात सर. बऱ्याच ग्रेड्स आहे बाजारामध्ये उपलब्ध, वेगवेगळ्या कंपनीच्या ग्रेड्स उपलब्ध आहे. जसं 19-19-19 आहे, 12-61 आहे ज्याला आपण मोनोअमोनियम फॉस्फेट म्हणतो, हो किंवा आपण 17-44-0 म्हणतो, हो किंवा 0-52-54 ही एक ग्रेड आहे. बरं 00-50 म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश, 00-60 म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश. अशा प्रकारच्या बऱ्याचशा ग्रेड्स आहे आपल्याकडे उपलब्ध, वेगवेगळ्या कंपन्याच्या आहे. सगळ्याच ग्रेड ज्या आहेत त्या आपली जी संस्था आहे, मानक संस्था, हो फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे जी काही फर्टिलायझरला मान्यता देते हो त्यांच्याकडून हे सगळे मान्यताप्राप्त ग्रेड्स आहे. बरं तर ह्याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं असं की आता एक उदाहरण घेऊया आपण की 17-44 आपण म्हणलं. हो 17-44-0 ह्याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये 17% नत्र आहे, बरं 44% स्फुरद आहे हो. आणि 0% पालाश आहे. म्हणजे 100 किलो जर आपण ते खत घेतली हो तर त्याच्यातून 17 किलो आपल्याला नत्र मिळेल, 44% आपल्याला स्फुरद मिळेल. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी ज्या काही पिकासाठी हे खते लागत आहे त्यांची शिफारस झालेली असते. उदाहरण घेऊ आपण कांदा, तर त्याला 100-50-50 हा त्याचा डोस आहे, म्हणजे शिफारस खत मात्र आहे त्याची. तर अशा अनुषंगाने त्याची बेरीज करायची की नत्र, स्फुरद आणि पालाश हे व्यवस्थितपणे त्या विद्राव्य खतातून त्यांना मिळेल. तर अशा प्रकारे त्यांनी त्याची बेरीज वजाबाकी करावी. हो अशा प्रकारे. बर बर सर, अजून या ग्रेड्स बद्दल आपण काय सांगाल? या ग्रेड्स जेव्हा आपण विद्राव्य घटक म्हणून ठिबकमधून पिकांना देतो त्यावेळेस ते कशा पद्धतीने पिकांवरती काम करतात, ही सगळी विद्राव्य खते? हा, ह्याच्या मागे शास्त्र असं आहे की आपण बघितलं असेल की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खते जेव्हा फुकून देतो आणि सरी पद्धतीने आपण जेव्हा पाणी देतो हो तर पाण्यासोबत ते खतं विरघळतात. पण ठिबकमध्ये आपण जर बघितलं असेल तर मुळांची जी कार्यक्षम कक्षा असते त्याच्या भोवतीच आपण त्याला पाणी देत असतो. हो तर आता फर्टिगेशनमध्ये आपण जे खतं आहेत ते पाण्यासोबत देत आहोत. बर बर तर ती खते सुद्धा मुळांच्या भोवती एक मर्यादित कक्षेपर्यंत उपलब्ध राहतात. ती काही सर्वकडे उपलब्ध होत नाही. म्हणजे पाहिजे तिथे आपण खतांना उपलब्ध करून देतोय, त्याच्यामुळे त्यांची जी वापर क्षमता आहे ती वाढते. विद्राव्य खतांचं अजून एक चांगलं एक वैशिष्ट्य असं आहे की ही खतांना पिकांना खूप लवकर उपलब्ध होते. बरं बरं नत्रा बाबतीत म्हणलं तर युरिया हा म्हणजे व्हॉलटाईल असल्यामुळे हा लगेच उपलब्ध होतो. पण जी समस्या आहे ती स्फुरद बरोबर आहे. की स्फुरद हा टाकल्यानंतर बऱ्याच काळ जमिनीमध्ये फिक्स होऊन राहतो. अच्छा, त्याचा वापर खूप लवकर पिकांना करता येत नाही. तर जी काही विद्राव्य खते आहे त्याच्यामध्ये स्फुरद जो आहे तो द्रवरूप प्रकारामध्ये आहे, म्हणजे लिक्विड फर्टिलायझर. बरोबर. तर आपल्याला एक फोन येतोय सर. हो, मी तुम्हाला थांबवतोय. हो. सुधीरजी गुंड आपल्याला कर्जतहून फोन करतायत. सुधीरजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, फर्टिगेशन तंत्रज्ञान वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे? हो, आणि याच्यात आपण जे फर्टिगेशन तंत्रज्ञान आपण जे खत विद्राव्य खताची सोडतो त्याच्यात खताची किती टक्के बचत होते? बरं बरं. सुधीरजींचे दोन प्रश्न खूप चांगले आहेत की फर्टिगेशन तंत्रज्ञान जेव्हा आपण शेतामध्ये ते राबवतो त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि विशेष करून काय काळजी घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनी, काय सांगाल? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की जेव्हा आपण फर्टिगेशन वापरतो तर फर्टिगेशन मध्ये आपले जे आपण स्लाइडच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगूयात सर. असेल तर दाखवा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते जे काही खतं आहे
ते रासायनिक खते आहे. हो, हो, तर रासायन असल्यामुळे त्यांचा कुठला ना कुठला परिणाम ठिबक सिंचनाच्या घटकांवरती होत असतो. बरोबर. तर तो एक परिणाम नाही झाला पाहिजे. हो. त्याच्यात अजून महत्वाचं आहे की नॉन रिटर्न वॉल शेतकऱ्यांनी यूज करायला पाहिजे. नॉन रिटर्न वॉल म्हणजे जे काही फर्टिगेशन केल्यानंतर जे काही पाणी आहे हो. ते उलट दिशेने परत येऊन जो काही पाण्याचा स्रोत आहे जिथून आपण सगळं पाणी देतोय होय, होय. त्याच्यात ते मिसळायला नाही पाहिजे. ती खते जी आहेत ती पूर्णपणे विरघळणारी पाहिजे. पुष्कळदा काय होतं की जेव्हा आपण खते देतो, विशेष करून युरिया किंवा इतर ते नत्राची खते आहेत, ती खतं टाकल्यानंतर त्याचा जो तापक्रम असतो, तापमान जो असतो त्या द्रावणाचा तो कमी होतो आणि तो कमी झाल्यानंतर ती पूर्णपणे विरघळत नाही. त्यावेळी बरेचसे शेतकरी जे त्याला ढवळून त्याला देत असतात आणि ढवळून त्याला पुढे पाठवत असतात. अच्छा. पण तसं नाही करायला पाहिजे. ते केल्याने आपले जे ठिबकचे जे तोटे आहेत त्या चॉक होऊ शकतात. हे एक महत्वाचं आहे. बर. त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे सुधीरजी गुंडे यांचा की किती टक्के खतांची बचत होते? अतिशय महत्वाचा प्रश्न. खूप चांगला प्रश्न आहे. याचा अर्थ आहे की ते फर्टिगेशनचा वापर करत आहे किंवा त्याच्याशी त्यांना ती माहिती आहे. तर साधारणतः आपण जसं आता पाहिलं की पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला 50 ते 60% खताची वापर क्षमता मिळते आणि आपल्याला फर्टिगेशन मध्ये ही वापर क्षमता 80 ते 90% वाढवता येते. साधारणतः आपल्याला त्याची वापर क्षमता जर पारंपरिक पद्धतीमध्ये वाढवायची असेल तर आपल्याला दुप्पट खते द्यावं लागतं. बरं, दुप्पट खते द्यावे लागतात कारण की वापर क्षमता त्याची कमी होते. सिंचनाच्या पाण्याबरोबर ती खते खोलवर मुरून जातात. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की शिफारिश मात्र आपण देतोय, पण मुळात ती मुळांच्या कार्यक्षम कक्षेपेक्षा खाली गेलेली असते, म्हणून त्याचा वापर त्याला होत नाही. फर्टिगेशनमध्ये हा प्रकार कसा असतो की कार्यक्षम कक्षेमध्येच त्यांना खतं दिल्यामुळे त्याची वापर क्षमता वाढते. तर पारंपरिक पद्धतीमध्ये जिथे आपल्याला जवळपास 1.5 खतं देऊन आपल्याला उत्पन्न मिळतं, तिथे आपल्याला फर्टिगेशनमध्ये कमी खतं दिल्यानंतर आपल्याला उत्पन्न मिळून जातं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये जवळपास मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळपास सगळ्या पिकांसाठी महत्वाची पिकं आहेत त्याच्यावरती याचा अभ्यास झाला आहे. साधारण हाच प्रश्न मी आपल्याला विचारणार होतो सर की विद्यापीठांचा काही अभ्यास याच्यावर झालेला आहे का आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी हे जे फर्टिगेशन तंत्रज्ञान आहे ते जास्त उपयुक्त ठरलेलं आहे, आपण सांगावं सर. हो, जवळपास सगळ्या पिकांवरती याचा अभ्यास झालेला आहे आणि जास्त करून मी शेतकऱ्यांना असं सांगेन की नगदी पिकांसाठी याचा वापर जास्त करायला पाहिजे. तर जवळपास सगळ्या पिकांवरती याचा असा अभ्यास आहे की साधारणतः 30 ते 40% किंवा किंबहुना काही पिकांमध्ये 50% सुद्धा उत्पादनामध्ये वाढ जी आहे ती दिसून आलेली आहे. आणि आता जो प्रश्न होता आपल्या शेतकरी बांधवांचा, साधारणतः 25% जी खतांची बचत आहे, 20 ते 25% जी खतांची बचत आहे ती आपल्याला फर्टिगेशनद्वारे मिळू शकते. हा अत्यंत मी असं म्हणेन की हा ज्वलंत प्रश्न आहे की एक मी आकडा तुम्हाला सांगितला होता मगाशी की 50,000 मेट्रिक टन खत हे भारत सरकार दरवर्षी मागवत असते आणि त्याच्यावरती प्रचंड जे काय म्हणतो आपण की अर्थशास्त्र त्याच्या मागे आहे. तर अशा प्रकारे जर आपण खतांची वापर क्षमता जर वाढवली अशा तंत्रज्ञानाचा वापर करून तर कुठेतरी त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो आपल्याला. आपण एकेका पिकांची माहिती शेतकरी बांधवांना देऊयात. स्लाइडवर आपण दाखवतोय सर केळीसाठी जी ठिबक सिंचन पद्धत आहे त्याचा फायदा कसा झालेला आहे फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून. तर वेगवेगळ्या पिकांसाठी हा फायदा कसा होतो? केळीसाठी आपण बघा की साधारणतः पारंपरिक पद्धतीने आपण जे आपण उत्पन्न घेतो साधारणतः 57 टनापर्यंत घेतो. ठिबकनी हेच उत्पन्न आपल्याला 70 टनापर्यंत वाढवता येतं. म्हणजे साधारणतः 11% वाढ आहे. फर्टिगेशननी केलं तर अजून त्याच्यामध्ये साधारणतः 41% 46% वाढ होते. पाण्याची बचत तर त्याच्यात आहेच. आणखीन पण जे काही पीक आहे महत्वाचे ते कपाशी एक महत्वाचं पीक आहे ज्याच्यामध्ये म्हणजे जे काही पिकं आहे ज्यांची लागवडीची जी जे त्यांचा ड्युरेशन आहे ते मोठा आहे, म्हणजे हंगाम त्यांचा मोठा आहे, तर ते खूप चांगला प्रतिसाद देतात ह्याला. नक्कीच सर. टोमॅटो आहे, त्यानंतर डाळिंब एक खूप महत्वाचं नगदी पीक आहे. तर डाळिंबामध्ये उत्पादनामध्ये वाढ हे सगळे संशोधनाचे आकडे आहे, म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठात जे संशोधन झालेलं आहे त्याची ही आकडेवारी आहे.
ही आकडेवारी शेतकऱ्यांना कृषी दर्शनी जी आमची एक पुस्तक असते त्याच्यात पण आहे. कांद्यासाठी याचे खूप चांगले रिझल्ट आहे. बरं. कांदा बीजोत्पादन एक अंसूर महत्वाचं आहे की खूप चांगले नगदी पीक आहे, खूप चांगले पैसे मोबदला मिळतो त्याच्यापासून. हो हो तर तिथे पण फर्टिगेशनचे चांगले रिझल्ट आहे. म्हणजे हो असं. हो हो बटाटा आहे, ऊस तर खूपच महत्वाचं पीक आहे. मी तर असं म्हणेन की जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी ऊसासाठी ठिबक वापरायला पाहिजे आणि ठिबक बरोबर फर्टिगेशनची जोड करायला पाहिजे. हो हो सर, आता शेवटी आपण जे संच वापरणार आहोत फर्टिगेशनसाठी, ठिबक सिंचनासाठी, त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल अतिशय थोडक्यात आपण सांगावं, कारण कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे. अच्छा, ह्याची काळजीचा म्हणजे जशी ठिबकची काळजी आहे तीच फर्टिगेशनची काळजी आहे. साधारणतः ठिबकचा एकच समस्या आहे की त्याची तोट्या ज्या आहेत त्या बंद पडतात. हा. तीन प्रकारे त्या बंद पडतात. म्हणजे भौतिक काही गोष्टी आहे, पाणी स्वच्छ नसतं, काळी असती, कचरा असतो, तर फिल्टर्सची देखभाल करणे ती भौतिक बाबी आहे. पाण्यामध्ये आपले कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात, रसायन असतात, मातीमध्ये पण असतात, त्यांचा साका तयार होतो आणि हो. जैविक बाबी. हो तर अशा प्रकारे आपल्याला त्यांची काळजी घेता येते. हो नक्कीच सर, फर्टिगेशन हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी एक वरदान ठरणार आहे, कारण अतिशय कमी पाण्यामध्ये अतिशय कमी खतांचं नियोजन आपण करू शकतो. सर, आता फर्टिगेशन तंत्रज्ञान हे जे आहे ते सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी याचा कमीत कमी खर्चामध्ये हे तंत्रज्ञान कसं आपण शेतामध्ये विकसित करू शकतो किंवा याचा वापर करू शकतो सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी? मी असं म्हणेन की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वेंचुरीचा वापर करायला पाहिजे आणि त्यांना स्फुरत जर देता नाही आलं, जर महागडं असेल, जर त्यांची इच्छा नसेल घ्यायची, तर कमीत कमी त्यांनी युरिया आणि MOP हा तरी त्यांनी फर्टिगेशनच्या द्वारे द्यावा. पाण्यासोबत त्यांनी ते खतं द्यावी, म्हणजे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. बर सर, फर्टिगेशन तंत्रज्ञानासंदर्भात अजून अशा कोणती महत्वाची निरीक्षणे म्हणा किंवा नोंदी म्हणा नोंदवल्या गेल्या आहेत कृषी विद्यापीठाच्या संशोधनामार्फत? काय सांगाल आपण याविषयी? कृषी विद्यापीठामध्ये जे काही संशोधन झालंय त्याच्याद्वारे सगळ्यात महत्वाची नोंद हीच आहे की उत्पादनामध्ये साधारणतः 30 ते 40% वाढ आहे. खतांची बचत 20 ते 30% आहे. मजुरांची बचत आहे, विजेची बचत आहे. हो. आणि आपण फक्त खतच नव्हे तर जसं इथे दाखवताय तुम्ही की हो आपण स्क्रीनवर दाखवतोय आपल्याला आम्ल देता येतं, हो, आपल्याला क्लोरीन देता येतं त्या ठिबक सिंचनाद्वारे. तर अशा प्रकारच्या नोंदी आहेत. बरं सर, फर्टिगेशन तंत्रज्ञान यासाठी लागणारी जी सामुग्री आहे ती सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये किंवा अतिशय सुलभरित्या उपलब्ध आहे शेतकरी बांधवांना? आहे. ह्या सर्व प्रकारच्या ग्रेड्स ज्या आहेत त्या उपलब्ध आहे. घनरूप पण आहे, विद्राव्य रूप पण आहे. स्पेशलिटी फर्टिलायझर म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे तो पण आहे. म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जे काही असतात, जस्त असतं, लोह असतं, बोरॉन असतं, तर हे चिलेटेड फॉर्म मध्ये येतात, म्हणजे ते खतामध्ये मिसळलेले असतात. ती खतं सुद्धा उपलब्ध आहे, ती पण देता येतात. बर नक्कीच सर, फर्टिगेशन तंत्रज्ञान हे इतकं सुलभ आहे. आपण ठिबक सिंचन ही पद्धत आपण आपल्या शेत पिकांमध्ये त्याचा अवलंब केलेला आहे. फक्त त्यामधून आपल्याला विद्राव्य खतं पिकांना द्यायची आहेत. म्हणजे आपण फर्टिगेशन हे जी संज्ञा आहे किंवा हे जे तंत्रज्ञान आहे आपण शेतामध्ये राबवू शकू आणि यासाठी खर्च हा अतिशय कमी आहे. उत्पादनामध्ये सुमारे 50% जास्त वाढ झालेली दिसून येते आपल्याला आणि आर्थिक फायदा सुद्धा खूप चांगला होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्की तुम्ही या फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा विचार करा. आपण पुढील गुरुवारी पुन्हा भेटणार आहोत कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात. आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमासाठी पुढील गुरुवारचा विषय आहे कांदा बीजोत्पादन आणि यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी असणार आहेत राहुलजी जाधव, की जे की एक प्रगतशील शेतकरी आहेत, पिंपोडे बुद्रुक, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथून आपल्याला ते मार्गदर्शन करण्यासाठी दूरदर्शनच्या स्टुडिओत येणार आहेत. या विषयासंदर्भात आपण आपले प्रश्न आम्हाला पाठवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आपण लिहून घ्या. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081 आणि आमचा ईमेल ID आहे ddmumbaikrisi@gmail.com. मंडळी, आपले प्रश्न आपण नक्की या क्रमांकावर आणि ईमेलवरती पाठवा. तुम्ही आजचा कार्यक्रम पुन्हा पाहू शकता किंवा पाहायचा राहिला असेल तर तो या आमच्या सोशल अकाउंट्सवर जाऊन तुम्ही पाहू शकता. फेसबुक, YouTube आणि ट्विटर @DD सह्याद्रीला फॉलो करा. मंडळी, सर, तुम्ही या कार्यक्रमात आला, इतक्या सखोलरित्या तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा सखोलपणे तुम्ही हे तंत्रज्ञान आम्हाला उलगडून दाखवलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्याबद्दल दूरदर्शन परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.
आणि आपल्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.